हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ होळीच्या दिवशीचा आहे, पण होळीनंतर वेळ भेटला नसल्यामुळं आज एडिट करून येतोय. तर संध्याकाळच्या वेळेला इथं बाहेर होळी केलेली, आता गावाकडे ज्याच्या त्याच्या अंगणात अशी होळी केली जाते. आणि होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच, आणि होळीच्या दिवशी म्हणजे आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, पण तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला केला जातो, कारण होळीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग आपण जेवण करत असतो. तर स्वयंपाक मी 4 वाजताच डाळ घातलेली शिजायला, मग स्वयंपाक आवरेपर्यंत 7 वाजलेलं, मग होळी पूजन करायला. आणि पुरण थोडंसं मग जास्तीचंच असतं, कारण दुसऱ्या दिवशी पण मग पुरणपोळीच असते. फुटत नाही का कधी? आमच्यात पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते जास्त, म्हणजे आवडीने म्हणा, पण जेवढं नॉनव्हेज आवडत नाही ना तेवढी पुरणपोळी आवडते. आणि ते पण भरपूर असं पुरण भरलेली पोळी. आमटी शिजते एका साईडला, भात आणि गुळवणी पण थोडं केलेलं आहे. सासूबाईंना ते गुळवणी लागतं आणि ओमला, मग त्यांना असं वाटतं की गुळवणी नसेल तर पुरणपोळी खाल्ल्यासारखं वाटत नाही. आता संध्याकाळच्या वेळेला म्हटल्यानंतर तेवढ्याच 9-10 पोळ्या करायच्या होत्या, जास्त नव्हत्या. सकाळचं असलं की आपण कसं थोड्याच्या एक्स्ट्रा करतो. तर माझ्या इथं सगळ्या पोळ्या करून झाल्या आणि एक सुद्धा पोळी अशी फुटत नाही. नंतर स्वयंपाक आवरल्यानंतर इथं पूजेचं जे पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते काढून घेतलं. होळीमध्ये बघा, सोमवार असेल तर नारळ फोडत नाही, तो अर्पण करतात, तर तो नारळ पण घेतला आहे. गूळ खोबरं पण अर्पण करतात, तीळ तांदूळ जव पण घेतात, पण आता जव नव्हतं म्हणून तांदूळ आणि तीळ घेतलेले आहेत. तर पूर्वी शेणाचा सडा टाकला जायचा, आता फक्त पाणी टाकलं इथं मी. आणि ह्या ज्या गौऱ्या आता, आणि हे गव्हाचं काढ असतं इथं, पण अजून गहू कुणाचं केलेलंच नाही, त्यामुळं काढ काय नाही आहे. असं थोडंसं गौऱ्या आणि थोडंसं काटक्या लावलेलं. थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि मग पूजा केली. तर अगोदर होळी पेटवतो आणि नंतर आपण मग पूजा करत असतो. हळदी कुंकू अक्षता. आता फुलं अगोदर तोडायचं लक्षातच नाही, मग संध्याकाळच्या वेळेला आपण झाडांना म्हणजे हात नाही लावत, फुलं तोडत नाही, त्यामुळे फुलं काय नव्हतं. फुलं नसतील तरी तांदूळ असतील ना, म्हणजे फुलं तांदूळ जरी वाहिले तरी फुलं वाहिल्यासारखं होतं. मला काय पाहिजे सगळ्यांना माहिती. काय पाहिजे? तर सगळ्यांनीच पूजा करून घेतली. खरंच तर आजचा अभ्यास लय हाय, उद्याचा अभ्यास लय हाय, परीक्षा आल्या तोंडावर बघू तोंड. आता गव्हाचं काढ असेल तर ती पटकन एकदम होळी पेटते, पण यामध्ये सगळ्या गौऱ्या असल्यामुळं ना ही बराच वेळ होळी चालूच राहिली होती. आणि जान्हवीने इथं तिला काय काय काढायचं आहे त्यातलं असं लिहून टाकलं आहे त्यात. आता तिलाच माहिती तिनं काय काय लिहिलेले आहेत. होळी कशी वाईट विचारांची, वाईट विकारांची होळी राहते, म्हणजे आपल्यातील जे वाईट गुण आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे इथं परत सकाळी होळीच्या दुसऱ्या दिवशी 5 खडं मांडलं जातात आणि मग त्याची पूजा केली जाते. ती राख आहे ते सगळे लावतात. आणि हा व्हिडिओ अगोदरचाच आहे, तर इथं ना मिक्स व्हेजिटेबल सूप करायला घेतले. असं मुलं पण भाज्या खात नाहीत आणि सूप केलं तर ना सगळ्या भाज्या जातात, आणि कोणतंही सूप करा ते हेल्दीच आहे. तर म्हणून मी मिक्स व्हेजिटेबल करते, कारण त्यानिमित्ताने भरपूर सगळ्या भाज्या यामध्ये जातात. भोपळा घेतलेला आहे, भोपळा दोन्ही प्रकारचं घेऊ शकता. आज माझ्याकडे तो हिरवावाला आपला असतो तोच आहे. गाजर, टोमॅटो,
यामध्ये कांदा पण टाकतात काहीजण, पण तशी टेस्ट मुलांना जास्त आवडत नाही. आणि हे सूप मी सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आहे घरात, त्यामुळं जास्तीच्या प्रमाणात केलं. हे आता तुम्ही पातळ किंवा थिक कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवू शकतो. आता हे थोडं गरम आहे, थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं. आणि हे पाणी आहे ना, ते बारीक करताना परत वापरायचं आपण. अगोदर हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि मग नंतर पाणी टाकून बारीक केले. आता सूप करताना शक्यतो तुपाचाच वापर करायचा. आणि यामध्ये ह्याच्यात आता दुसरं इतर काही जास्त टाकायची गरज पडत नाही. थोडंसं तूप टाकलं आहे, जिरे अगदी किंचितसे टाकलेले आणि थोडासा लसूण टाकला आहे बारीक कट केलेला आणि अगदी थोडंसं अद्रक टाकलं आहे. यामध्ये जिरा पावडर जास्त घेतले, थोडीशी धना पावडर आणि थोडीशी मिरची पावडर नकळत घेतली. आणि मिरपूड आपण वरून टाकली तरी चालते, त्याला त्या तुपामध्ये भाजायची काही गरज पडत नाही. तर हे थोडंसं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर मग हे आपण बारीक केलेली सगळी प्युरी आहे ती टाकून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. आता थोडंसं थिक पातळ कसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार. आणि 1 वाटी जरी सूप पिलं तर ना लगेच पोट भरतं, असं हेल्दी पौष्टिक असं मिक्स व्हेजिटेबल सूप. आणि याला एक उकळी आल्यानंतर मी यामध्ये मिरपूड टाकली. नंतर गाजर आणि बीट असल्यामुळं ना कलर छान येतो याचा. आणि मिरपूड मात्र टाकायला विसरायची नाही. आणि दाताखाली जो लसूण आपण टाकलेला आहे ना, तो आल्यानंतर छान लागतो. तर मस्त असं हे मिक्स व्हेजिटेबल सूप तयार आहे. नक्कीच एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, छान होतं. मुलांना सुद्धा भाज्या खात नाहीत, त्यामुळं हेल्दी छान ऑप्शन आहे. आपल्याकडे जे आहे त्यात आपण सूप करू शकतो. ह्यासाठी म्हणजे सगळ्याच भाज्या पाहिजेत असं काही नाही, जे काही आपल्या घरात आहे त्यापासून. दिसायला जेवढं छान दिसतंय तेवढं चवीला सुद्धा छान आणि आपल्याला हेल्थसाठी सुद्धा ते तेवढंच छान आहे. आता उन्हाळ्यात पण ना जेवण जास्त जात नाही, तर अशा वेळी हे वेगवेगळे प्रकारचे सूप तुम्ही ट्राय करू शकता. तर आता 2-4 दिवस झालं मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते ह्या आठवड्यात, पण बऱ्याच जणींची अशी कमेंट येते की लॉंग व्हिडिओ पण टाका, आम्हाला बघायला आवडतात. तर जसा वेळ भेटेल तसं मी लॉंग व्हिडिओ पण एडिट करते. पण कसं होतं, ज्यावेळी शॉर्ट व्हिडिओ चालतात ना त्यावेळी लॉंग व्हिडिओ टाकलं तर ना ते तेवढं चालत नाहीत, तेवढे व्ह्यूज येत नाहीत. त्यामुळं ज्यावेळी शॉर्ट चालतं त्यावेळी मी शॉर्ट टाकते, ज्यावेळी लॉंग चालतात त्यावेळी लॉंग टाकते. पण अधूनमधून म्हणजे दोन्ही पण शॉर्ट पण लॉंग पण मी अपलोड करत जाईन. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.